सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 230023. संगमनेर तालुक्याच्या वडगाव पाणी येथील भोंदू राजेंद्र गडगे याच्या अटकेनंतर आता संपूर्ण प्रकरणानं चांगलाच वेग घेतलाय. मात्र या तपासाच्या पद्धतीवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. भोंदू अशोक खरात प्रकरणात ज्या पद्धतीनं SIT, इन्कम टॅक्स आणि ED सारख्या केंद्रीय यंत्रणांना तपास दिला गेला, त्याच धर्तीवर गडगे प्रकरणातही कठोर आणि निष्पक्ष कारवाई व्हावी, अशी ठाम मागणी आता ग्रामस्थ करू लागलेत. पोलीस कोठडी संपत असताना गडगे याला तालुका पोलिसांनी थेट पोलीस ठाण्यापासून कोर्टापर्यंत पायी आणल्याचा प्रकार अनेकांच्या भुवया उंचावणारा ठरला. एखाद्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला अशा पद्धतीनं जणू काही संरक्षण देत नेलं जात असल्याचा आरोप ग्रामस्थ आता उघडपणे करतायत. पोलिसांच्या ताब्यात हा भोंदू गडगे आहे की या गडगेला पोलीस संरक्षण देत आहेत, असा संशय यावरून व्यक्त केला जातोय. हा प्रकार नेमका निष्काळजीपणाचा आहे की जाणीवपूर्वक दाखवलेली नरमाई, असा सवालही विचारला जातोय. याहूनही गंभीर बाब म्हणजे गडगेकडून दिल्या जाणाऱ्या गोळ्या आणि औषधांचा तपास आता अन्न आणि औषध प्रशासनाकडे गेलाय. या तपासाचा निकाल काय लागतो, त्यातून कोणते धक्कादायक खुलासे समोर येतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. कारण या औषधांच्या माध्यमातून अनेकांची फसवणूक झाली असल्याच्या तक्रारी आधीच समोर आल्यात. स्थानिक पोलिसांचा तपास नेमक्या कोणत्या दिशेनं सुरू आहे, हा देखील मोठा प्रश्न आहे. गडगेच्या कारवायांचा फक्त वरवर तपास होणार की त्याच्या मागील संपूर्ण जाळ्याचा पर्दाफाश होणार? त्याचे आर्थिक व्यवहार, जमीन व्यवहार आणि कथित अंधश्रद्धेच्या माध्यमातून उभारलेलं साम्राज्य, याची मुळापासून चौकशी होणार का, की प्रकरण केवळ अटकेपुरतंच मर्यादित राहणार? असे अनेक अनुत्तरित प्रश्न समोर येत आहेत. या गडगेची पाळमुळं खोदण्याची वेळ आता आली आहे. कारण यानं आजपर्यंत अनेकांना गंडवलंय, अनेकांची मोठी आर्थिक लूट केली आहे, देवाच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केली आहे. भोळ्या भाबड्या भाविक आणि रुग्णांच्या खिशांवर त्यानं डल्ला मारलाय. ग्रामस्थांच्या मनात आता एकच ठाम भावना आहे की खरा तपास व्हावा, दिखाऊ कारवाई नको. आता या प्रकरणामध्ये पोलीस खरंच कठोर भूमिका घेतात की पुन्हा एकदा भोंदूगिरीलाच संरक्षण मिळतं, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. या बाबाचं चालचलन अजूनही काही ठीक दिसत नाहीये. त्याची मग्रुरी आणि उर्मटपणा आजही त्याच्या चेहऱ्यावर दिसतोय. कोणत्याही पश्चातापाचे भाव त्याच्या चेहऱ्यावर दिसत नाहीत. ढोंगी, लबाड आणि अनेकांच्या खिशांवर डल्ला मारणारा, लोकांच्या भावनांशी खेळणारा हा राजेंद्र गडगे, याच्यावर नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशा पद्धतीनं कारवाई होणं गरजेचं आहे. त्यानं जमवलेली मोठी माया, जमिनी, पैसा, या सर्वांचा तपास होणं गरजेचं आहे. SIT, इन्कम टॅक्स आणि ED यासारख्या यंत्रणांनी या भोंदू गडगेच्या संपत्तीवर लक्ष टाकलं पाहिजे आणि यातून जे काही खरं आहे ते जनतेसमोर आलं पाहिजे. नाहीतर हा सुटणार आणि पुन्हा तेच काळे धंदे सुरू करणार, लोकांच्या भावनांशी खेळणार आणि पुन्हा मोठी आर्थिक लूट करणार, पैशांच्या जोरावर अनेकांची तोंड बंद करणार. हे जर बंद करायचं असेल तर अशा या भोंदूचा कायमचा बंदोबस्त होण्याची गरज आहे. वृत्तसंकलन विभाग, सी न्यूज मराठी, संगमनेर. मुळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनायडल सायनस, बद्धकोष्ठता किंवा गुदविकार यासारख्या त्रासाने त्रस्त आहात का? वेदनादायक शस्त्रक्रियेची भीती वाटतेय? तर आता चिंता सोडा. जर्मनीतील अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान आता प्रथमच संगमनेरमध्ये डॉक्टर सोनाली सुशांत गीते यांच्याकडे उपलब्ध झालंय. 7 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, 1000 पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया. ठिकाण KM हॉस्पिटल, विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 90 677 95 189.